कोल्हापुरातली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतलाय। वेगवेगळे प्रयोग राबवल्यानं वाहतुकीची समस्या काही अंशी कमी झाली असली तरीही ही समस्या कायमची सोडवण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस प्रयत्न करतायत। वाहतुकीची कोंडी ही काही कोल्हापूरकरांसाठी नवी गोष्ट नाही। कोल्हापूरच्या सर्वच चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली दिसते। दाभोळकर चौक, कावळा नाका, उद्यमनगर, उमा टॉकीज चौक, दसरा चौक अशी ठिकाणं दिवसभर गजबजलेलीच असतात। वाहतुकीला शिस्तच नसल्यानं कुठेही कशीही आणि कितीही वेळ वाहनं लावली जातात। यावरती तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत काही संस्थांना याचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवण्याचे आदेश दिलेत। या संस्थांच्या अहवालाप्रमाणे बदल करण्याचं काम सध्या सुरू आहे। कोल्हापूरमध्ये तब्बल 405 वाहनं बेवारस आहेत आणि ती रस्त्याच्या कडेला पार्क केली आहेत। या वाहनांच्या मालकांना नोटीस देऊन ही वाहनं हलवण्यासाठी हालचाली देखील सुरू करण्यात आल्यात। तर महापालिकेकडून 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्यातून गतिरोधक, दुभाजक, दिशादर्शक, फलक यासारखी कामं केली जाणार आहेत। यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे। शहर वाहतूक व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी होणारे ट्रॅफिक जाम टाळणे यासाठी एक सर्वसमावेशक अशी बैठक माननीय पालकमंत्री महोदयाने 2 महिन्यापूर्वी घेतलेली होती। वाहतुकीच्या विषयाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभाग म्हणजे पोलीस विभाग, RTO, महानगरपालिका, या क्षेत्रामध्ये काम करणारी NGO, नागरिकांचे प्रतिनिधी आणि ट्रॅफिक एक्सपर्ट्स यांची बैठक घेऊन कोर एरियाज असे काही प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आणि प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने विषय निश्चित करण्यात आले। त्या विषयांच्यावर संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याचं ठरलं होतं आणि काल पालकमंत्री महोदयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, RTO, महानगरपालिका आयुक्त या सर्वांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली। जे विषय निश्चित करण्यात आलेले होते त्यामध्ये प्रत्येक विभागांनी काय काय कामगिरी केलेली आहे याचा पालकमंत्री महोदयांनी आढावा घेतलेला आहे आणि एक ब्लूप्रिंट तयार झालेली आहे, जेणेकरून हे बॉटलनेक्स रिमूव्ह करून कोल्हापूर शहरातील वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत करण्यात येईल। कोल्हापूरमध्ये वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे, त्यामुळे सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचे सदस्य आणि NCCच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे। तर पोलीस मुख्यालयातले 20 कर्मचारी वाहतूक शाखेसाठी वाढवून दिलेत। वाहतूक पोलीसही कोल्हापुरात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करतायत। वाहतूक शाखेचा एक प्रतिनिधी असून मी या चौकामध्ये आज ड्युटीसाठी आहे आणि आज माझा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की या चौकामध्ये ट्रॅफिक सुरळीत राहावं, कुठल्या वाहनधारकांना त्रास होऊ नये आणि ते व्यवस्थित आपले विना अपघात, विना कुठे अडथळा आपले वाहन व्यवस्थित घेऊन जावं त्यांनी। आणि काही त्यांना झेब्रा क्रॉसिंग वगैरे काही चुका करत असतील त्यांना आम्ही समजावून सांगून त्यांच्या झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागे राहा असं सांगून त्यांना मार्गदर्शन करतो आणि जास्त कुणी ऐकत नसलं तर त्यांना मग आम्ही तडजोड शुल्क भरून घेण्याची कारवाई करतो। आणि आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की शहरातली वाहतूक सुरळीत राहावी आणि ते आम्हाला वाहनधारकांच्या मदत मिळाली किंवा त्यांचं सहकार्य मिळालं तर हे शक्य होऊ शकते। शहरात गेले 2 महिने सुरू असणाऱ्या उपक्रमामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय। अनेक ठिकाणची कोंडीही कमी झाली आहे। लोकांमध्ये केलेल्या जागृतीमुळे वाहनधारकांचाही प्रतिसाद चांगला आहे। कोल्हापूरमध्ये वाहतूक शिस्त लावण्याचे प्रयत्न जोरदार चालू केलेले आहेत आणि कोल्हापूरची जनता या शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत आहे। जसे की ट्रॅफिकवर झेब्रा क्रॉसिंग न करता ग्रीन सिग्नल पडल्यानंतरच कोल्हापूर जनता याला प्रतिसाद देते। ट्रॅफिकमध्ये चौकामध्ये होणारी गर्दी आता कमी होत आहे। कोल्हापूरमधल्या वाहतुकीच्या समस्येवर गेल्या काही वर्षांपासून फक्त चर्चाच होत होती।
आता मात्र सर्वच विभागांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या नियोजनामुळं वाहनधारकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर.